बरं का मंडळी, तुम्हाला काहीतरी गोड खायचंय तर मग बाहेर कशाला जायला पाहिजे। चला घरीच बनवूया एकदम स्वीट मार्ट सारखी ही छान अशी मिठाई। शेवटी ह्या मिठाईचं नाव तुम्ही सांगायचं बरं का, ही कोणती मिठाई आहे। चला मिठाईला पटकन सुरुवात करू। पटकन 15 मिनिटात तयार होते मिठाई। जर तुमच्याकडे हे असे डायरेक्ट पनीरचं पॅकेट घरी असेल तर इथं मी 2 पनीरचे असे पॅकेट घेतले। वजनी प्रमाण म्हटलं तर हे 400 ग्रॅम इतकं पनीर आहे। मग हे पनीर आपल्याला मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये थोडंसं असं कुस करून घ्यायचंय। मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर पनीर नाहीये, मग काय करायचं। आणि जर का तुमच्याकडे घरी पनीर नसेलच तरी काय हरकत नाही, दूध तरी असतं। मग दूध काय करायचं, आपण लिंबूचा रस घालून छान पनीर कसं बनवतो तसं लिंबू रस घालून फोडून घ्यायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं। मस्त त्याचं पनीर बनवायचं आणि त्या पनीरची पण ही छान अशी मिठाई बनवायची। एखाद्या दिवशी आपलं दूध कधी फुटलं तरी ही मिठाई तुम्ही नक्कीच करू शकता। परंतु ही खरी मिठाई दूध तापवून लिंबूचा रस घालून फोडून मगच पनीर बनवून त्यानेच करायची असते। परंतु आपल्याला एकदम घाईच्या वेळेला जर करायची असेल तर ही पण नो फेल रेसिपी आहे। संपूर्ण पनीर कुस्करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1/3 कप म्हणजेच 1/3 कप इतकी पिठी साखर घालून घेतली आणि आपल्याला हे मिक्सरला 1 मिनिटासाठी फक्त फिरवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हेच एकदम सिल्की असं हे मिश्रण तयार होतं। आता आपण गॅसवरती पॅन गरम करून घेऊया। शक्यतो नॉनस्टिकचं कुठलाही पॅन असेल तर याच्यासाठी वापरावा। त्यामध्ये बिलकुल तूप वगैरे काही न घालता डायरेक्ट मिक्सरमध्ये आपण वाटलेलं हे मिश्रण काढून घ्यायचं आणि गॅस बारीक करूनच आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतवत राहायचं। पनीरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं आणि पावडर साखरमुळे पण थोडंसं पाणी सुटलं जातं, ते पण आटलं जातं। 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। परतताना पण थोड्याशा पनीरच्या गुठळ्या कुठे राहिल्या असतील तर त्या पण अशा पद्धतीने चमच्याने मोडून एकसारख्या करून घ्यायच्या। जास्त वेळ पनीर हे परतवायचं नाही, नाहीतर मग पनीर हार्ड बनतं। तर त्यानंतर आपण लगेचच आवडीनुसार वेलदोड्याची पावडर आणि 1/3 म्हणजेच 1/3 कप इतकं मी मिल्क पावडर घालून घेतली आणि हे गॅस बंद करून टाकायचं आणि एकसारखं हे मिश्रण तयार करून घ्यायचं। गॅस परत लावायचा नाही आणि हे मिश्रण जर ओलसर वाटत असेल तर मिल्क पावडर अजून जराशी वाढवा। यामध्ये बिलकुल तूप घालायचं नाही, कारण आपण जे पनीर घेतलेलं असतं किंवा घरात जे पनीर बनवतो ते शक्यतो आपण बिना मलाई काढता पण त्याचं पनीर बनवलेलं असतं। त्यामुळे हे आपसुकच याचं तूप रिलीज होतं आणि ते ह्या मिठाईला छान असं लागून जातं। तर अशा पद्धतीने हे आपण थंड करून 10 मिनिटासाठी फॅन खाली घेतलं आणि इथे बघू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं मिठाईचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही मिठाई बनवून घेऊ शकता। मी इथं नेहमीप्रमाणे पेड्याच्या आकाराचीच ही मिठाई बनवून घेतली। मिठाईचं बाइंडिंग एकदम जबरदस्त आहे। पटकन हे पेड्यासारखे आकार धरतात, हाताला एकदम मऊसूत सिल्की असे लागतात। खायला तर एकदम अप्रतिम अशी ही मिठाई बनली। नक्की ही रेसिपी करा। आवडली रेसिपी तर वेदिकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा। बघा, एकही थेंब तूप न घालता सुद्धा इतकं असं मस्त तूपदार अशी ही मिठाई बनली। अशाच पद्धतीने मी ही बाकीचे पेढे इथे बनवून घेतले। वरून मी इथं थोडं केसर लावून घेते, तुम्हाला हवं तर ड्रायफ्रुट्स लावून घ्या आणि अशा पद्धतीने ही मिठाई टेस्ट करून बघा। चला, नो फेल रेसिपी आहे। परत एकदा रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद।